हे उमेदवार होते आपले प्रभाग 5 सुरवशे यांच्या वरती जेव्हा निवडणूक संपली ना तेव्हा हे गुंड लोकांनी यांच्या घरात दगड केले। सोलापूर शहरातील भाजपा कार्यालयात आज सोमवारी गोंधळ सदृश्य परिस्थिती पाहावयास मिळाली। काही दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुख्य कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते। ते दक्षिण सोलापूर विधानसभेचे आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते होते। दक्षिण सोलापूरच्या विरोधानंतर आता उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात येऊन भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांना घेराव घातला। उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात आम्ही भाजपासाठी आयुष्य दिलं, आता भाजपा प्रदेश पातळीवर तडीपार गुंडांना आमच्या विरोधात भाजपात पक्षप्रवेश देत आहे असे म्हणत गोंधळ घातला। शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची समजूत घातली। यावेळी शहर अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली। प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष माननीय रोहिणी तळवळकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो। जे परवा प्रभाग 5 मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला। जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले, फडणवीस साहेबांना शिवाय दिले, माननीय आमदार जोगी देशमुखला शिवाय दिले आणि भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला। ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाथाबुक्क्यांनी लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला। त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं मन जर खचलं, भारतीय जनता पार्टी खचला, आमचा अपमान झाला। आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आत्ता ताईकडे आलो। नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन कळू। आम्ही म्हटलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत, त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे। जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचे गुन्हेगारी तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळ्यामध्ये जे मारहाण केली अमानुष, तो कार्यकर्ता 15 सिव्हिलमध्ये ॲडमिट होता, त्याला कोणी बघायला आलं नाही। ज्यांनी मारले, ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपरला बातमी आहे गुन्हा दाखल झाला, त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही आज तिथे निवेदन द्यायला आलो। तुम्ही असं म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे। कोण आहेत तो तडीपार गुंड? बाळू तांबे नावाचा गुंड आहे, बाळ्यामध्ये दारू धंदा करतो, तो तडीपार आहे। राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय, त्याचे फौजदारीला गुन्हा नोंद आहे। आता तडीपार आहे का तो? हो, आता तडीपारच आहे तो। तरी त्याला प्रवेश दिला? हो, चौकशी करा गोरे साहेबांनी। संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी मंत्री आहेत, त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असतात, त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याच्या अंदाज राहता आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो। कार्यकर्त्याला न्याय मिळणे अपेक्षा नव्हती। हो, संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारहाण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले, 15 दिवस सिव्हिलमध्ये ॲडमिट होता। आणि आणखी जे प्रवेश दिले सगळे त्यांचे रेकॉर्ड तपासा, पक्षाच्या विरोधात काम केलेत ते तपासा। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढवला, आज पक्ष वाढवत असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावलून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे। जर लीड दिला असताना हे गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात का, असा आमचा सामान्य कार्यकर्ता सवाल आहे। काही दिवसांपूर्वी दिलीप मानेंना प्रवेश द्यायची चर्चा सुरू आहे। ते मला त्या आमच्या वार्डापुरतं बोलतो, आम्हाला बाकीचं वरचेलो आम्ही बोलू शकत नाही। नाही, आम्ही सरळ सांगतो ना, आमच्या वार्डापुरतं आम्ही समज सांगालो, आम्ही शहराचं राजकारण मोठे नाही। हो, आम्ही कार्यकर्ता खचला, भीती दाखवले, आमचं तिकीट फिक्स झालंय, फडणवीस साहेब शेत दिलंय, भीती दाखवले त्यांनी, मग आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही आज आलो। सुभाष देशमुखांना विचारात न घेता तिथले दक्षिण मधले आम्ही शहर लेवल काय बोलू शकत नाही। वार्डातले छोटे कार्यकर्ते प्रभाग 5 मध्ये आम्हाला विश्वास प्रवेश देताना विश्वास घेतल्यानंतर आम्ही सांगायला आलो त्यांना। शहर अध्यक्ष असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा तिथले आमदार असू, पालकमंत्र्याला आम्ही अजून भेटलो पण नाही, पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही, कधी चौकशी करायला नाही कार्यकर्ता कोण आहे काय आहे, डायरेक्ट प्रवेश दिला गेला त्या लोकांना। मालकांशी काय बोलण्यात आलं काय संदर्भात? आमचा प्रभाग 5 मधला विषय 5 मध्ये आम्ही काम करतो, आमच्या अन्याय झाल्यामुळे आम्ही शहर अध्यक्षाला भेटायला आलो। आता तुम्ही काय निर्णय घेणार? काय निर्णय नाही, आम्ही पार्टीचं कामच करणार आहे। फक्त ज्या लोकांना प्रवेश दिला त्यांची शहनिशा करावी, त्यांचं गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं। पालकमंत्री स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता प्रवेश करतात असं म्हणतात। आमच्या प्रभाग 5 मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासात न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात न घेता त्यांना प्रवेश दिला तर आमचा विरोध आहे। शहर अध्यक्ष आता काय म्हणले? शहर अध्यक्ष म्हणले तुमच्या
शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही 6 महिने झाल्यापासून आमच्याकडे आलो नाही का? हो खरं आहे, कारण कार्यकर्ता खचलाय. गेली 6 महिन्यापासून प्रवेशच चालू आहे. जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही अगोदर कसं बोलायचं? जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन शहराध्यक्ष भेटालो, तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात, मी तुमच्या सगळं समदुःखी आहे, माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना. म्हटले आपण मिळून जाऊ चव्हाण साहेबांकडे. शहराध्यक्षांनी एक तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या, त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते? त्याला आपलं काय उत्तर असणार आहे? तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो, आम्ही मतदानचा अधिकार नव्हता, त्याच्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहीत नाही. आम्ही प्रभाग क्रमांक 5चे कार्यकर्ते आहोत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चुकीचा निर्णय झालाय, त्या संदर्भात आम्ही आलो. आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला, तर तुम्ही काय निर्णय घेणार? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण भारतीय जनता पार्टीचं कार्य करणार. नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपली अपेक्षा ठेवतो. ओके.